हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा जो स्कॉलरशिपचा पेपर असतो त्यातील 25च्या 25 प्रश्न व्यवस्थित सोडून पाहणार आहोत. कसे प्रश्न येतात परीक्षेला, कसे विचारले जातात ते आपण आज पाहूया. हा 2017 सालचा पेपर आहे, पण आपल्याला सरावासाठी खूप उपयुक्त आहे. तर त्यातील पहिला क्वेश्चन काय आहे बघा. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 to 3 म्हणजे 1 पासून 3ऱ्या प्रश्नापर्यंत काही सूचना दिलेल्या आहेत. आणि काय आहेत बघा सूचना. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे आपल्याला पॅसेज वाचायचं आहे, उतारा दिला आहे त्यांनी तो वाचायचा आहे आणि त्याच्यावरून उत्तरं लिहायची आहेत. आपल्याला पर्यायातून उत्तर निवडायचं आहे आपलं. तर पहिल्यांदा हा पॅसेज वाचूया. तर पहा, मी पॅसेज वाचतोय, लक्ष द्या व्यवस्थित. मेडिसिन इज द सायन्स अँड द प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. द वर्ड मेडिसिन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन मेडिकस, meaning a physician. Ayurvedic medicine is one of the world's holistic healing. Ayurveda has historical roots in Indian subcontinent. Plant-based treatment is Ayurveda may be derived from roots, fruits, barks or seeds. हा फर्स्ट पॅराग्राफ होता. आता पुढचा पॅराग्राफ. The primary focus of Ayurvedic medicine is to promote good health rather than fight diseases. Treatment may include breathing exercises, diet changes, lifestyle changes, meditation and yoga. इथं आयुर्वेदाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदाची आपल्याला माहिती दिलेली आहे. बरोबर. तर हा पॅसेज आपल्याला बऱ्यापैकी समजतो किंवा बऱ्यापैकी आपण वाचायचा किंवा आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही पुन्हा एकदा वाचा. आता मी त्याची उत्तरांकडे जातोय. पहिला प्रश्न आहे याच्यातला बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. बघा आता, प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. बऱ्याच वेळा जशाच्या तशा ओळी आपल्याला दिलेल्या असतात. तर या ठिकाणी प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिनचं पूर्ण लक्ष कुठं केंद्रित झालेलं असतं. तर या ठिकाणी प्रमोट नावाचा एक वर्ड आला होता बघा. द वर्ड मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिन हॉलिस्टिक. बघा इथं. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस. बघा, प्रमोटच्या पुढं आहे तसंच वाक्य विचारले आपल्याला. गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस. मग आपला गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस कुठे आहे बघा, इथं आहे. पर्याय क्रमांक 2 आहे बघा इथं. गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस. पॅसेजमधलं उतार्यामधलं जसंच्या तसं कधी कधी वाक्य आपल्याला दिलं जातं. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा बघा. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द वेब डायग्रॅम. आता या ठिकाणी आपल्याला दिलं आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड म्हणजे आयुर्वेदिक उपचारामध्ये कशा कशाचा समावेश होतो. तर इथं म्हणले ब्रीदिंग एक्सरसाइजेस, इथं म्हणले मेडिटेशन अँड योगा. मग हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय इन्क्लूड करतं त्याचं एक सेंटेन्स आहे बघा इथं. बघा इथं. ब्रीदिंग एक्सरसाइजेस, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस अँड मेडिटेशन अँड योगा अशा 4 गोष्टी आहेत. त्यातल्या 2 गोष्टी तर आपल्याला दिलेल्याच आहेत. मग आता उरलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आहेत इथं ब्रीदिंग एक्सरसाइज, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, मेडिटेशन अँड योगा. यापैकी उरलेल्या 2 आपल्याला पर्यायामध्ये दिलेल्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत बघा. याच्यामध्ये डाएट चेंजेस दिलं नव्हतं आणि लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला दिलं नव्हतं, म्हणून या वेब डायग्रॅममध्ये ह्या 2 गोष्टी येणार आहेत इथं. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहूया. इफ द मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस देन डॅश इज द सायन्स ऑफ अर्थ सरफेस अँड फिजिकल फीचर्स. जर औषधशास्त्र किंवा जे वैद्यकशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्र, तर ते रोगनिदान आणि रोगोपचार करण्याचं शास्त्र असेल तर सायन्स ऑफ अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारं आणि पृथ्वीच्या जे प्राकृतिक वैशिष्ट्य आहेत त्याचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये हे आहे जॉग्राफी. कोणतं आहे? जॉग्राफी, की ते पृथ्वीचा आणि पृथ्वीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असतं. आता पुढे इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 4 and 5. या ठिकाणी पुन्हा 4 आणि 5 नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला हे विचारलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एक पॅसेज दिला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर क्वेश्चन नंबर 4 and 5.
आता बघा, दिस इज द स्पेशल रेडिओ प्रोग्राम अबाउट अर्थक्वेक्स अँड व्हॉट पीपल शुड डू इन केस अँड अर्थक्वेक ऑकर्स. म्हणजे जेव्हा भूकंप येतो तेव्हा लोकांनी काय करायला हवं याबद्दल हा उतारा आहे किंवा हा रेडिओ प्रोग्राम आहे. म्हणजे रेडिओ प्रोग्रामवर जे ऐकतात ते इथं आपल्याला दिलेलं आहे छापून. बघा आता, ऑफ ऑल द नॅचरल कॅलॅमिटीज अर्थक्वेक्स आर द वर्स्ट. म्हणजे ज्या सगळ्या जे नैसर्गिक संकट आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत, त्यात सगळ्यात वाईट कोण असेल तर भूकंप. बघा आता, दे स्ट्राईक विदाऊट वॉर्निंग. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय भूकंप येत असतो. लास्ट फॉर ओनली अ फ्यू सेकंड. काही सेकंदच तो भूकंप असतो. अँड कॉज हेवी डॅमेज. काही सेकंदामध्ये तो खूप मोठं नुकसान करत असतो. बट रिमेंबर, एक गोष्ट लक्षात ठेवा, डू नॉट पॅनिक. घाबरून जाऊ नका. ड्युरिंग अँड अर्थक्वेक इफ यू कॅन रीच ओपन ग्राउंड विदिन सेकंड्स डू सो. जर तुम्ही मोकळ्या मैदानामध्ये जाऊ शकत असाल पटकन तर जावा. इफ यू आर इन अ बिल्डिंग. जर तुम्ही इमारतीमध्ये असाल, टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडो. म्हणजे काचेच्या खिडक्यांपासून दूर व्हा. टेक कवर अंडर अ डेस्क ऑर टेबल. एखादा डेस्क किंवा टेबल त्याच्या खाली तुम्ही थांबा. पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक. म्हणजे तुमचे जे दोन्ही हात आहेत ते तुमच्या मानेच्या पाठीमागे ठेवा. अँड टक युअर हेड डाऊन. आणि तुमचं जे डोकं आहे ते खाली घालून तसं बसा. इफ यू आर आउटसाइड अ बिल्डिंग. जर तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर असाल, स्टे आउट. तर बाहेरच राहा. वेन द अर्थक्वेक इज ओव्हर. जेव्हा भूकंप संपेल, यू कॅन लिव्ह युअर शेल्टर. आणि भूकंप संपल्याशिवाय तुम्ही तुमची जागा बदलू नका. आता हे भूकंपावर आधारित रेडिओ प्रोग्राम होता आणि ते आपल्याला त्याच्यातून काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. पहा, पहिला चौथा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी आपल्याला दिला आहे. इफ अर्थक्वेक ऑकर्स अँड यू आर इन बिल्डिंग व्हॉट शुड यू डू. म्हणजे जर भूकंप झाला असेल आणि तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्येच असाल तर तुम्ही काय करायला हवं. या ठिकाणी पहिलं म्हटलं आहे पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक. ते आपल्याला पॅसेजमध्ये दिलं आहे. टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडोज. काचेच्या खिडकीपासून बाजूला व्हा. हे सुद्धा पॅसेजमध्ये दिलं आहे. टक युअर हेड डाऊन. तुमचं डोकं मान खाली घालून व्यवस्थित हात पाठीमागे हे करून बसा. आणि चौथं काय करायचं ते आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. तर पहिला पर्याय आहे क्लाइंब ऑन द बेड. बेडवर जा. तर नाही. पुल ऑन अ ब्लँकेट अँड स्लीप. ब्लँकेट घ्या आणि झोपा. तर नाही. तर तुम्ही जर बिल्डिंगमध्ये असाल तर काय करा, टेक कवर अंडर अ डेस्क ऑर टेबल. डेस्क आणि टेबलच्या खाली लपा. हे आपल्याला पॅसेजमध्ये दिलं आहे. ओके, नन ऑफ द अबो हा आपला पर्याय नाही. तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे 4 पर्याय आहेत, त्यातला गटात न बसणारा शब्द आपल्याला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. आता बघा, पहिला पर्याय आहे फ्लड, दुसरा आहे अर्थक्वेक, तिसरा आहे ड्रॉट, चौथा आहे बॉम्ब एक्सप्लोजन. त्याच्यात गटात न बसणारा शब्द कोणता आहे. फ्लड म्हणजे पूर, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, ड्रॉट म्हणजे दुष्काळ आणि बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्बस्फोट. कोणता वाटतोय बरं तुम्हाला वेगळा शब्द यातला. तर मित्रांनो, यातला वेगळा शब्द आहे चौथा पर्याय, बॉम्ब एक्सप्लोजन. का वेगळा आहे सांगतो. कारण की फ्लड, अर्थक्वेक आणि ड्रॉट या नॅचरल कॅलॅमिटी आहेत, म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहेत. पण बॉम्बस्फोट ही मॅनमेड कॅलॅमिटी आहे किंवा ते मानवनिर्मित जे ती आपत्ती आहे. ओके, तर पुढचा प्रश्न 6. फाइंड आउट द मिनिंगफुल वर्ड रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जम्बल्ड वर्ड्स. आता जम्बल्ड वर्ड्स म्हणजे अक्षरं इकडं तिकडं झालेली आहेत बघा, आणि त्याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर कोणता शब्द तयार होईल बघा. पहिला पर्याय आहे एन्सायक्लोपीडिया, दुसरा पर्याय आहे वेबसाईट, तिसरा पर्याय आहे नॉलेज आणि चौथा पर्याय आहे विकिपीडिया. तर कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण याच्यापासून. बरोबर, चौथा विकिपीडिया तयार होईल. याची स्पेलिंग जुळवलं व्यवस्थित तर तुम्ही. ओके, आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. रीड द सेंटेन्सेस, फाइंड आउट द वर्ड विच गिव्स करेक्ट मिनिंग ऑफ सेंटेन्स. आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व्यवस्थित शब्द शोधायचा आहे. आता वाक्य वाचूया. गोपाल वॉन्टेड टू चूज द रॉयल फिजिशियन फॉर महाराजा. ही कॉल्ड द कॅन्डिडेट्स हू कुड रिलीव्ह हिम फ्रॉम डॅश. इथं आपल्याला प्रश्नचिन्ह आहे थोडक्यात.
म्हणजे गोपाळला राजवैद्याची नेमणूक करायची होती. कशासाठी? ही कॉल्ड द कॅन्डिडेट्स, त्याने अशा सदस्यांना बोलवलं हू कुड रिलीव्ह फ्रॉम त्याला त्याच्या टिंबटिंबपासून सुटका मिळेल. तर कशापासून सुटका मिळेल? पहिला पर्याय आहे पेन्स. याचा अर्थ जर तुम्हाला माहिती आहे, या पेनचा अर्थ होतो वेदना. तर वेदनेपासून सुटका मिळावी किंवा वेदनेपासून मुक्ती मिळावी, म्हणून या ठिकाणी इथं पेन्स म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ओके, असा प्रश्न आपल्याला स्पेलिंग फक्त कन्फ्यूज करून आपल्याला विचारला जातो आणि आपल्याला फसवलं जातं. आता पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स विच मीन्स. बघा आता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स विच मीन्स. आता बघा, आपल्याला विचारलेला आहे, अंडरलाईन केलेला शब्द आहे या ठिकाणी, पण आपल्याला या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ लगेच शोधायचा नाही. वाक्य वाचायचे, वाक्याचा अर्थ समजावून घ्यायचे आणि मग ह्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला फ्रेजचा अर्थ शोधायचा आहे. आता बघा, मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश. आता बघा, मनसुख कुड नॉट वॉक फास्ट, मनसुख जोरात पटपट चालू शकत नव्हता, म्हणून त्याने काय केलं, ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. त्याने त्याच्या सामानातून काय केलं, एक लांब दोरी काढली. द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश, आणि त्याला जे वाईट वाटत होतं त्याची ती जी भावना होती, वाईट वाटण्याची भावना किंवा जी दुःखी भावना होती ती नष्ट झाली. इन अ फ्लॅश, इन अ फ्लॅश म्हणजे आता याचा अर्थ शोधायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो, इन अ फ्लॅश त्याचा अर्थ होतो इन सम सेकंड्स, म्हणजे काही वेळातच त्याची जी दुःखी भावना होती ती नष्ट झाली. अशा पद्धतीने इन अ फ्लॅश. हा प्रश्न थोडासा अवघड वाटतो मुलांना, असा प्रश्न येतो, तुम्हाला फसवणारे 4-5 तरी प्रश्न असतात. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. 4 पेअर्स आर गिवन, विच पेअर इज नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. आपल्याला या ठिकाणी 4 पेअर दिलेले आहेत ऑपोजिट वर्डच्या, आणि त्यात विचारले आपल्याला कोणती पेअर ही ऑपोजिट वर्डची पेअर नाही आहे. तर पहिली पेअर आहे इनकम्प्लीट कंप्लीट, म्हणजे अपूर्ण पूर्ण, हे ऑपोजिट वर्ड आहे. दुसरं आहे पुअर रिच, गरीब श्रीमंत, ही सुद्धा बरोबर जोडी आहे. त्यानंतर तिसरी आहे हार्ड इझी, ही सुद्धा बरोबर जोडी आहे. मग कोणती जोडी नाही आहे विरुद्धार्थी शब्दांची? तर पर्याय क्रमांक 4 ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही आहे. कारण की प्रेज म्हणजे सुद्धा कौतुक करणे आणि ॲडमायर म्हणजे सुद्धा कौतुक करणे, ही समानार्थी शब्दांची जोडी आहे सिमिलर वर्डची, म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न 10वा. चूज द करेक्ट ऑप्शन विच डझंट मॅच द सिच्युएशन. आपल्याला सिच्युएशन म्हणजे परिस्थितीशी न जुळणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आता बघा, पर्याय क्रमांक ही 10वा प्रश्नाचं वाक्य वाचते मी. रामन गॉट प्राइज इन कॉम्पिटिशन, हिज मदर शो हॅपीनेस शी सेड. म्हणजे रमन जो होता त्याला स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि त्याच्या आईला ते आनंद झाला होता. मग आनंद झाल्यानंतर त्याची आई काय म्हणाली? बघा आता, आनंद झाल्यानंतर त्याची आई काय म्हणाली असेल? काय म्हणाली असेल त्याची आई? आनंद झाल्यावर त्याची आई काय म्हणाली असेल? विच डझंट मॅच म्हटले बरं का, की या सिच्युएशनशी जुळत नाही, हे वाक्य आपल्याला शोधायचं आहे. डझंट मॅच म्हटलं आहे. बघा आता, कोणतं जुळत नाही ते बघा. व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज, हे असं म्हणू शकते आनंद झाल्यावर. व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर, असं सुद्धा म्हणू शकते, तू किती हुशार आहेस. तिसरं वाक्य बघा, हाऊ हार्ड वर्किंग यू आर, तू किती कष्टाळू आहेस, असं सुद्धा म्हणू शकते. मग काय म्हणू शकत नाही या सिच्युएशनला आनंद झाल्यावर? डोंट रन अवे म्हणू शकत नाही, म्हणून हा आपला पर्याय बरोबर आहे. कारण की आनंद झाल्यावर तुला त्याला असं कोण म्हणणार नाही, दूर पळू नकोस, आहे की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 व्यवस्थित पाहूया या ठिकाणी. रीड द सेंटेन्स अँड चूज 2 करेक्ट ऑप्शन्स बाय गेसिंग द मीनिंग ऑफ अंडरलाईन्ड वर्ड. वाक्य वाचा आणि त्या अंडरलाईन केलेला शब्द जो आहे त्याचा अर्थ खाली याच्यामध्ये शोधा. द टीचर सेड, लुक ॲट एव्हरी प्लांट, चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. म्हणजे शिक्षक म्हणाले
प्लांट म्हणजे अशी प्रत्येक वनस्पती बघ, चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू, आणि ज्याचा औषधी उपयोगी आहे असा भाग निवड. आता प्लांट म्हणजे वनस्पती हे तर आपल्याला कळतंय. शिक्षक म्हणाले प्रत्येक वनस्पती शोध, बरोबर, की ज्याचा असा भाग शोध की ज्याचं काय आहे औषधी मूल्य आहे त्याला, किंवा औषधासाठी वापर होऊ शकतो. तर मित्रांनो प्लांट म्हणजे वनस्पती या अर्थाचे कोणते 2 पर्याय आलेले आहेत बघा. चूज 2 करेक्ट ऑप्शन म्हटलं आहे आपल्याला. किती पर्याय शोधायचे? आपल्याला 2 पर्याय शोधायचे. तर बघा आता पहिला दिला आपल्याला, प्लेस वेअर इंडस्ट्रियल प्रोसेस टेक्स प्लेस. जिथं औद्योगिक प्रक्रिया केली जाते तिथं प्लांट आहे का? तर नाही. इथं प्लांट झाड या अर्थानेच वापरलेला आहे, म्हणून हा आपला पहिला पर्याय बरोबर असू शकत नाही. आता पुढं दुसरा पर्याय आहे, टू पुट इन द ग्राउंड टू ग्रो यूजफुल टू अस इन मेनी वेज. म्हणजे जमिनीमध्ये वाढण्यासाठी ते पेरलं जातं, बरोबर की नाही, जमिनीमध्ये ते टाकलं जातं आणि ते आपल्याला खूप प्रकारे उपयोगी असतं. हा दुसरा पर्याय बरोबर आहे, की जे झाडं असतं ते जमिनीमध्ये लावलं जातं, आहे की नाही. पुढचा पर्याय आहे, द प्लेस वेअर पॉवर इज प्रोड्यूस, की जिथं वीज तयार केली जाते त्याला प्लांट म्हणतात का? त्याला प्लांट म्हणतात, पॉवर प्लांट. पण इथं प्लांट झाड या अर्थानेच आहे, म्हणून तिसरा पर्याय आपला होऊ शकत नाही. आता अजून एक पर्याय शोधायचा आहे आपला. आता बघा चौथा पर्याय, द लिव्हिंग थिंग दॅट ग्रोज ऑन द अर्थ अँड युज्युअली हॅज स्टेम लिव्ज अँड रूट्स. अशी सजीव की ती पृथ्वीवर वाढते, की ज्याला स्टेम म्हणजे खोड असतं, लिव्ज म्हणजे पानं असतात, रूट म्हणजे मुळं असतात. तर चौथा पर्यायसुद्धा बरोबर आहे, की वनस्पतीच ते असते की जी पृथ्वीवर वाढते, त्याला मूळ, खोड, पान, फूल असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे दोन्ही पर्याय आपले 2 करेक्ट ऑप्शन्स आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. आता बघा या ठिकाणी रिडल आहे, कोडं दिलं जातं आपल्याला. रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कोडं वाचा आणि काय करा, योग्य पर्याय निवडा. आय हॅव 3 ब्लेड्स. मला 3 पाती असतात. इट रोटेट्स इन क्लॉकवाईज डायरेक्शन. मी घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतो. इट गिव्स कूल एअर अँड ब्रीज वेन यू स्विच ऑन. तेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तो आपल्याला थंड हवा देतो. इट मेक्स यू प्लीजंट इन समर. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आनंदी ठेवतो किंवा तुम्हाला बरं वाटेल असं कोण करतं? तर मित्रांनो गोल फिरतो, 3 पाती असतात, असा असतो फॅन. पर्याय क्रमांक 2. ओके. आता पुढचा प्रश्न क्रमांक 13. हां, आता आपल्याला विचारलं आहे प्रश्न क्रमांक 13मध्ये, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज यूज्ड टू मेक फूड टेस्टी अँड डिलिशियस. म्हणजे आपलं अन्न चवदार आणि रुचकर बनवण्यासाठी कोण मदत करतं किंवा कोण वापरलं जातं? तर इथं दिलं आहे आपल्याला या ठिकाणी. एक दिलं आहे आपल्याला ऑइल. इथं आपल्याला ऑइल दिले बघा, आहे का. इथं ऑइल असं म्हटलं आहे. इथं आपल्याला सॉल्ट म्हटलं आहे, मीठ. इकडं पेपर म्हटलं आहे, पेपर म्हणजे मिरी. तर अजून आपल्याला एक शोधायचं आहे. पर्याय दिलेत आपल्याला गार्लिक, चिली, मिंट आणि जिंजर. तर मित्रांनो या ठिकाणी जिंजर दिसते तुम्हाला, बरोबर, जिंजर दिसते, म्हणून या ठिकाणी जिंजर, की ते आपलं अन्न रुचकर बनवतं. पुढे प्रश्न क्रमांक 14. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. एन्शियंट इंडियन, इथं आहे ब्लँक प्लेस आहे, ब्लँक स्पेस आहे. द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. आता या ठिकाणी एन्शियंट इंडियन म्हणजे हे पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, म्हणजे इथं पास्ट टेन्स असणार आहे. काय असणार आहे? इथं पास्ट टेन्स असणार आहे. म्हणून कुठला पास्ट टेन्स इथे? एन्शियंट इंडियस. नोचा पास्ट टेन्स काय आहे? न्यू. काय आहे? न्यू आहे. सिंपल पास्ट टेन्समधलं हे सेंटेन्स आहे, म्हणून इथं नोचा पास्ट टेन्स न्यू वापरणार. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 बघा काय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टेबल. आपल्याला काय एक टेबल दिला आहे, तिथं कॉलम ए आहे आणि बी आहे, आणि त्याच्यातून करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला चेंज द वॉइस येत असेल तर बघा, हा कॉलम आहे ए आणि हा कॉलम आहे बी. तर बघा आता या ठिकाणी म्हटले टीचर टोल्ड मेनी स्टोरीज, आणि इकडं त्याचा पॅसिव्ह वॉइस केलेला आहे. आता इथं त्याचा पॅसिव्ह वॉइस कुठे बघा, टीचर टोल्ड मेनी स्टोरीज. त्याचा पॅसिव्ह वॉइस येतो मेनी स्टोरीज वेअर टोल्ड बाय टीचर. मग 1चा आन्सर कोणता येणार आहे? बी.
1चा आन्सर कोणता येणार आहे? बी. आता पुढे दुसरा प्रश्न आहे, टीचर वॉज टेलिंग मेनी स्टोरीज. त्याचा पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. मेनी स्टोरीज वेअर बीइंग टोल्ड बाय टीचर. त्याचा पॅसिव्ह वॉइस आहे सी. बघा इथं, म्हणजे सेकंडचा आन्सर येणार आहे सी. बरोबर. आता थर्ड, टीचर टेल्स मेनी स्टोरीज. आता इथं टेल्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे काय येणार? मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर. मग 3चं काय येणार? डी येणार. आणि उरला 4, त्याचं येणार ए. म्हणजे बी सी डी ए. पहिल्याचं उत्तर बी, दुसऱ्याचं सी, डी ए. असं कुणाचं आलं आहे पर्यायामध्ये बघायचं आहे. बी सी डी ए कुणाचं आलं आहे बघा बरं. बी सी डी ए. पहिल्याचं बी आहे, दुसऱ्याचं सी आहे, तिसऱ्याचं डी आहे आणि चौथ्याचं 1 आहे. असं कशाचं उत्तर आहे? तर पर्याय क्रमांक 1. अशा जोड्यासुद्धा आपल्याला लावायला लागतात. पण त्यासाठी आपल्याला हे जे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा चेंज द व्हॉइस आहे ते यायलाच हवं. ग्रामरवर आधारित प्रश्न असतात हे. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 16. फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द टाईप ऑफ टेन्स अंडरलाइंड वर्ड. निनाद फ्ल्यू हिज काईट अँड द काईट रोज हाय इन द स्काय. आता या ठिकाणी रोजला अंडरलाईन केलं आहे आणि रोजवरून आपल्याला याचा टेन्स ओळखायचा आहे. तर मित्रांनो, रोज हा पास्ट टेन्स आहे कशाचा? राईज. राईज म्हणजे उगवणे, त्याचा पास्ट टेन्स असतो रोज. बरोबर. म्हणून हा काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 4, 16व्याचं उत्तर 4. आता पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक 17 बघा. कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग करेक्ट कंजक्शन टू फॉर्म सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हे व्यवस्थित जमणार आहे. डॉन क्विक्झोट सेड डॅश ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. तर मित्रांनो, हे आपलं एक सिंपल ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि जेव्हा ॲसर्टिव्ह सेंटेन्स जोडतात तेव्हा कोणतं कंजक्शन वापरतात? तर दॅट हे कंजक्शन वापरतात. डॉन क्विक्झोट सेड दॅट. कोणतं कंजक्शन वापरतात इथं? दॅट वापरतात. ओके. आता पुढचा प्रश्न 18वा. 18वा प्रश्न बघा आता. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. इथं 2 करेक्ट अल्टरनेटिव्स म्हणजे 2 ऑप्शन निवडायचे आहेत आपल्याला. तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? स्मॉल आहे का? बाय आहे का? होपफुल आहे का? कुक आहे? तर मित्रांनो, बाय आणि कुक ही काय आहेत? वर्ब आहेत, ॲक्शन वर्ड आहे तिथं. मग ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत? स्मॉल आणि होपफुल. पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर. हे आपले 2 करेक्ट ऑप्शन आहेत. आता पुढचा प्रश्न 19वा. रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच शोज परमिशन. म्हणजे परमिशन घेण्यासाठी इथं कोणता शब्द वापरला जाईल ते आपल्याला विचारलेलं आहे. स्टुडंट सेज डॅश आय कम इन. टीचर सेज येस कम इन. मग हे वाक्य तुम्हाला सांगावं लागतं का? स्टुडंट काय म्हणणार आहे? मे आय कम इन. मी आत येऊ शकतो का? म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता पुढचा पर्याय. रीड द डायलॉग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला या ठिकाणी संभाषण वाचायचं आहे आणि योग्य पर्याय निवडायचं आहे. मीनाक्षी सेज वेअर इज द बर्ड. पक्षी कुठं आहे? मधु काका सेज देअर इट इज. तो तिथं आहे. इट इज डॅश दॅट बुश. मग काय येऊ शकतं? तर मित्रांनो, त्याच्यात येऊ शकतं इट इज बिहाइंड दॅट बुश. त्या झुडपा पाठीमागे आहे. किंवा इट इज इन दॅट बुश. त्या झुडपामध्ये आहे. इथं दोन्हीसुद्धा पर्याय बरोबर असू शकतात. ओके. इथं जरी ही तुम्ही पहिला लिहिला तरी बरोबर येऊ शकतं, तिसरा लिहिला तरी बरोबर येऊ शकतं. ओके. पण इथं आपल्याला कुठं म्हटलेलं नाही 2 अल्टरनेटिव्ज. इथं दोन्ही एका वेळी करायचे नाहीत. पण तुम्ही पहिला जरी लिहिला आणि तिसरा जरी लिहिला, कोणी दोघांपैकी एक लिहिला तरी ते बरोबर येतं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. काय आहे प्रश्न 21वा आहे. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी ए सगळ्यात छोटा आहे बरोबर, बी त्यापेक्षा मोठा आहे आणि सी सगळ्यात मोठा आहे. आणि आता आपल्याला त्याच्यातून पर्याय निवडायचे आहेत. आपल्याला विचारले काय म्हटले? चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणले बरोबर की नाही? आपल्याला म्हटले पहिला पर्याय स्टिक सी इज द लार्जेस्ट स्टिक ऑफ ऑल. जी सी स्टिक आहे ती सगळ्यात मोठी आहे. तर बरोबर आहे मित्रांनो, इथं दिसतंयच आपल्याला सी सगळ्यात मोठी आहे.
म्हणून पहिलाच पर्याय बरोबर आहे, दुसरे पर्याय बघायची गरजच नाही. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. बघा आता काय आहे. रीड द फॉलोइंग नोट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. खालची चिठ्ठी वाचा आणि योग्य पर्याय निवडा. मदर रिटर्न होम अलॉंग विथ ग्रँडफादर. शी फाउंड प्राचीज नोट. आई काय केली, आई आजोबांसोबत काय झाली, घरी आली आणि तिला प्राचीची चिठ्ठी दिसली. तर प्राचीने काय लिहिलं होतं. डिअर मदर, आय हॅव गोन आउट टू बाय बुक्स. मी पुस्तकं खरेदी करायला गेलेली आहे. माय फ्रेंड विल स्टे विथ अस. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत. प्लीज कुक सम डॅश फूड. तर आता फूड कसं असतं, टेस्टी असतं का, सॉल्टी अन्न बनवायला सांगितलं असेल का, बॉइल्ड फूड तयार करायला सांगितलं असेल का, रॉ फूड करायला सांगितले. तर मित्रांनो टेस्टी फूड तयार करायला सांगितलं असणार आहे. बरोबर. मैत्रिणीसुद्धा आहेत तिच्यासोबत म्हणल्यानंतर, आहे की नाही. असं हा पहिला पर्याय त्याचा बरोबर आहे. तर पुढचा. रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन संजय अँड स्ट्रेंजर ॲट द बस स्टॉप. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी बघा संजय काय म्हणतोय. संजय सेज एक्सक्यूज मी, विच बस गो टू रेल्वे स्टेशन. स्ट्रेंजर सेज बस नंबर 143 टू गोज टू रेल्वे स्टेशन. तो म्हणतो 143 नंबरची बस रेल्वे स्टेशनला जाते. संजय म्हणतो थँक्स. मग स्ट्रेंजर काय म्हणणार आहे, डॅश प्लीज असं विचारले आणि येस सर. संजय म्हणतो येस सर. ओके. मग आता याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर असणार आहे आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो यातला वेट फॉर युअर टर्न हा पर्याय बरोबर असणार आहे, कारण की तो त्याची बस येण्याची वाट पहा असं त्यांना सांगणार आहे. बरोबर की नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता पुढचा प्रश्न 24वा. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा आता. यूज सायकल, गेन हेल्थ, सेव्ह वेल्थ, फ्री फ्रॉम डॅश. म्हणजे सायकल वापरा, आरोग्य मिळवा, सेव्ह वेल्थ संपत्ती वाचवा अँड फ्री फ्रॉम. तर सायकल चालवल्यानंतर आपण कशापासून मुक्त राहणार आहोत. तर मित्रांनो सायकल चालवल्यानंतर, सायकल वापरल्यानंतर आपण पोल्युशन म्हणजे प्रदूषणापासून मुक्त राहणार आहोत. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता मित्रांनो 25 प्रश्न असतात. 25 मधला शेवटचा आहे प्रश्न 25वा. आता इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 25. आता इथं एक जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता जाहिरात काय आहे पहा. अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स. स्पेंड युअर समर वेकेशन विथ फन अँड साईट सीइंग. तुमची सुट्टी मजेत घालवा आणि वेगवेगळे ठिकाणं पाहण्यात घालवा. बुक फॉर 2 अडल्ट अँड गेट बुकिंग फॉर 2 किड्स फ्री. म्हणजे 2 मोठ्या माणसांसाठी बुक करा, 2 मोठ्या माणसांचे पैसे भरा आणि 2 लहान मुलांचं जे बुकिंग आहे ते फ्री मिळवा. ऑफर क्लोज ऑन 10th मे. 10 मेला ही ऑफर संपणार आहे. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ युअर चॉईस. कोणत्या वाहनाने जायचं किंवा वाहतुकीचं कोणतं साधन निवडायचं ते तुमची निवड आहे. मग आमच्याकडे काय काय आहे. एरोप्लेन निवडू शकता तुम्ही, रेल्वे आहे, बस सर्व्हिस आहे, बोट सर्व्हिस आहे. चूज युअर प्लान्स. आणि तुमच्या काय आहेत तुमचे प्लान निवडा. गोवा, मुंबईला जायचे, दिल्लीला जायचं, हैदराबाद असेल, कोस्टल कर्नाटका, गुजरात, मध्य प्रदेश, कुलू मनालीला जायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. ईमेल आहे, त्यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आणि त्याच्यावर मेल करून तुम्ही तुमची पसंती कळवू शकता. अशी काय होती ही जाहिरात होती. त्याच्यावरचा प्रश्न बघा काय आहे. युअर फ्रेंड जोसेफ वॉन्ट्स टू व्हिजिट कोस्टल कर्नाटका. कर्नाटकाच्या किनाऱ्यावर तुमच्या मित्र जोसेफला जायचं आहे. हिज फादर इज बिझी. त्याचे वडील कामात आहेत. सो दे वॉन्ट टू चूज मोड ऑफ ट्रान्सपोर्ट विच विल मेक देअर ट्रिप ऑफ शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे जोसेफच्या वडिलांना वेळ नाही आहे म्हणून शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी वेळेत त्यांना जाऊन येता येईल असं कोणतं ट्रान्सपोर्टचा तुम्ही वाहतुकीचं साधन निवडाल. तर मित्रांनो कमी वेळात प्रवास करणारी वाहतुकीची सेवा कोणती आहे तर ती आहे एरोप्लेन. म्हणजे विमानाने ते जाऊन येऊ शकतात, त्यांचा जाण्या येण्याचा प्रवासाचा वेळ वाचू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो हे 25 प्रश्न होते इंग्रजीचे. असेच प्रश्न आपल्या परीक्षेत येणार आहेत, तेव्हा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, असे अनेक प्रश्न सोडवा. थँक्यू.